तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल निफ्टीचा जो डेटा आहे 6 तारखेसाठी आपण डेटा ट्रॅक करतोय, 6 ऑगस्ट 2025 साठी. आज दिवसभरात कसं काम झालं ते त्या ठिकाणी बघणार आहे आपण, आणि कालचा काय डेटा होता त्याप्रमाणे मार्केट चाललं की नाही चाललं तुम्हाला कमेंट करून सांगायचंय. तुम्ही रेग्युलर जर फॉलोअर असाल तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपण मार्केटचा डेटा त्या ठिकाणी सेंटिमेंट दिले होते आणि ते वर्कआउट कशा पद्धतीने झाले. तर मित्रांनो, उद्यासाठीचा जो डेटा आहे ना तो निगेटिव्ह टू साईडवेज आहे. त्याचं रिझन असं आहे की पोझिशन ज्या आहेत रिटेलरच्या त्या थोड्याशा वाढलेल्या आहेत. ऑलमोस्ट 1 लाख 1.5 लाखाने पोझिशन त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. त्याच्यानंतरून जो एफ आय जो आहे तो पण बऱ्यापैकी निगेटिव्ह आहे आणि तो कंटिन्युअस त्याच्या पोझिशन होल्ड करून चाललाय. तर प्रो प्लेअरने थोडासा अजून अग्रेसिव्ह होऊन निगेटिव्ह पोझिशन्स वाढवलेल्या आहेत मित्रांनो, आणि ज्या 72,000च्या मायनस पोझिशन्स होत्या त्या आता 1,80,000वर घेऊन चाललंय. ठीक आहे. एवढ्याशा छोट्या पोझिशन्स मध्ये 4 लाख निगेटिव्ह होल्ड करणं इट्स नॉट अ स्मॉल थिंग. ही खूप मोठी गोष्ट आहे की रिटेलरला कशा पद्धतीने लुटून मार्केटचे जे सेंटिमेंट्स आहेत ते थोडेसे हलवून मार्केट कसं खाली नेता येईल आणि कसं रिटेलरला लुटता येईल ते कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी कालच्या सेशनमध्ये मार्केट डाटा निगेटिव्ह असताना सुद्धा त्या ठिकाणी वरती जाताना दिसलं होतं. ठीक आहे. तर हे एक शॉर्ट टर्म पॅनिक असतात आणि ते रिटेलरला लुटण्यासाठीच असतात. तर तुम्ही बघू शकत असाल 4 तारखेला जे मार्केट आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वरती जाताना दिसलं होतं. डेटा जरी हेवीली निगेटिव्ह होता पण मार्केट वरती होतं. त्याचं रिझन पण तुम्हाला मी क्लासमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, एफ आयचा जो डेटा आहे ना तो आपल्याला ट्रॅक करणं इम्पॉर्टंट आहे. 5 तारखेचा डेटा परफेक्टली वर्क. 6 तारखेचा जो डेटा आहे तो निगेटिव्ह सेंटिमेंट्स आहेत. तर आय होप या डेटाच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही फायदा होत असेल आणि एक ॲटलिस्ट डायरेक्शन किंवा एक लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये थोडंसं थांबायचं कुठं हे तुम्हाला लक्षात येत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि असा सपोर्ट कंटिन्यू असू द्या. तर मित्रांनो, थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये. थँक्यू.